नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय खूपच सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. जशी एक दुर्घटना नसरापूरला झाली, तशीच घटना काल 9:30 वाजता पुणे पर्वती जनता वसाहतमध्ये जय भवानी नगर येथे घडली. अतिशय लाजिरवाणी घटना. म्हणजे मी थंबनेल वरती काय लिहिले तुमच्या लक्षात येत असेल की नराधमांना अगोदर हिजडे बनवा, म्हणजे कायद्यात बदल करा. त्यांना अटक झाल्यानंतर, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्यांना हिजडे बनवा, त्यांचं ऑपरेशन करून टाका. त्यांना कुठल्याही प्रकारची इच्छा राहिली नाही पाहिजे आणि आयुष्यभर त्याचा पस्तावा झाला पाहिजे. आणि तसेच त्यांना जन्मठेप द्या. त्यांना फाशी नाही दिली तरी चालेल, एकतर त्यांना हिजडे बनवायचं आणि आयुष्यभराची जन्मठेप द्यायची, म्हणजे त्या हरामखोरांना कळेल. म्हणजे काल तर एवढी भयानक दुर्घटना घडली मित्रांनो, की एका आज्याने 9 वर्षाच्या किशोरवयीन जी मुलगी आहे, म्हणजे स्वतः तिचा सक्का आजा आणि त्यांची आजी, जिथं ही हिरव्या साड्यावाली जी आहे ती त्यांची आजी आहे त्या मुलीची. तर ही मुलगी तिथे सुट्टीला आली. जशी नसरापूरला ती मुलगी सुट्टीला आली होती, तशीच इथे ही मुलगी सुट्टीला आली होती. म्हणजे 2 घटना या जवळजवळ सारख्या घडल्या आणि दोन्हीही नराधम हे भंगार भिकार चोट. हा मूर्ख माणूस, हा दळिद्री दारू पिऊन घरी आला आणि तिला कपडे काढायला लावून तिच्याशी अलैंगिक चाळे केले. याच्यावरती 2 गुन्हे तात्काळ, म्हणजे एक 354, त्याच्यानंतर पॉक्सो अंतर्गत ही गुन्हा. पॉक्सोला सुद्धा शिक्षा ही जन्मठेपेसारखीच आहे किंवा 10 वर्षाची शिक्षा आहे पॉक्सोला. त्याच्यानंतर हे जे 354 आहे लैंगिक छळ, त्याला सुद्धा शिक्षा ही 2 वर्षाची आहे. आणि त्याने त्याचं मेडिकल करण्यासाठी सुद्धा त्याला, म्हणजे त्याने लैंगिक अत्याचार सुद्धा केला. ज्या मुलीला खांद्यावरती जे आपले आजोबा खेळवतात, तिचा म्हातारपणातला सगळ्यात महत्वाचा मित्र म्हणजे हे आजी आजोबा, हे नातवंडांचं खरं नातं असतं. आणि याला काळिंबा फासणारी घटना म्हणजे हा गोरख कामठे दळिद्री म्हणजे महादळिद्री. एक तर ह्याला इतका चोप दिलेला आहे त्या लोकांनी, पण माझी एक इच्छा होती, याला चोप न देता तिथंच उलटा झाडाला टांगून ठेवायचा होता त्याला रात्रंदिवस. किंवा ह्या लोकांचे 2 पहिले हात तोडले पाहिजे. जे हात जे वळवळ करतात यांच्या या गोष्टी करायला, ह्याचे हात तोडले पाहिजेत. आणि यांना सिग्नलला भीक मागायला बसून जेवता सुद्धा आलं नाही पाहिजे, अशी यांची परिस्थिती केली पाहिजे. कायद्यात काही होणार नाही हो अण्णा. यांना माहिती आहे कायद्यामध्ये 5-10 वर्ष सुटतात, पॅरोलवरती सुटतात. ही लोक येऊन परत असेच अत्याचार करतात. त्याच्यामुळं कायद्यामध्ये आपल्या एवढं काही विशेष असं स्ट्रॉंग कायदा लिहिलेला नाही आपला, किंवा कायद्यामध्ये असं विशेष काही होत नाही. तुम्ही किती मागं जाऊन पहा, कुणाला मारलेलं आहे. इंदिरा गांधीला मारलं, त्यानंतर त्यांना किती 10-20 वर्षांनी शिक्षा झाली. कसाबनी एवढं केलं, त्याला कधी शिक्षा झाली. कोपर्डीचं प्रकरण धरा, त्याच्यानंतर मालेगावचं प्रकरण धरा, काय आरोपींना झाले आतापर्यंत. हे बिंदास 10 वर्ष शिक्षा भोगून फुकटचं खाऊन येऊन बाहेर परत पॅरोलवर मध्ये आधी येऊन हे असेच गुन्हे करून आज जातात. त्यांना माहिती काही फरक पडत नाही. याच्यात सरकारचा तर काहीच रोल राहिलेला नाही. मी तर म्हणतो जनतेने काय करावं, जनतेने असा आरोपी सापडला त्याला जाग्यावरच नामर्द बनवून, त्याला साडी घालून, त्याचा एखादा तरी हात मोडून त्याला भिकेला बसवला पाहिजे सिग्नलला. त्याला जिवंत नाही मारायचा. जिवंत मारल्यानंतर तो सुटेल याच्यातून. त्या चिंचोळ्या गल्लीमधून एक भवानीनगर म्हणून जो भाग आहे, त्या ठिकाणी एवढी दुर्दैवी घटना घडली की अक्षरशः मनुष्य जातीला काळिंबा फासणारी घडली. आणि मी एक सर्वात महत्त्वाची माझ्या युट्यूबर्सना, म्हणजे युट्यूबर जी फॅमिली आहे ती
ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं, ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं नाही, त्यांना मी आज सांगू इच्छितो की या ज्या घटना घडतात, म्हणजे 376 असेल ज्याला आपण बलात्कार म्हणतो, 354 असेल ज्याला आपण लैंगिक छळ किंवा शारीरिक शोषण म्हणतो, त्याच्यानंतर पॉक्सोचे काही गुन्हे असतील, या सर्वात सगळ्यात जास्त हे जवळचे नातेवाईक, मित्र, शेजारी हे सामील असतात. त्याच्यामुळे यांच्याशी वागताना किंवा आपल्या घरात जर काही लहान मुली असतील, यांच्याबरोबर यांचे व्यवहार काय त्याच्यावरती नक्की लक्ष ठेवा, 100%. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही सावधान इंडिया बघा, क्राईम पेट्रोल बघा, खूप बघा, ह्याच्यामधून जे घ्यायचंय ते घ्यायचंय, जे सोडून द्यायचंय ते सोडून द्यायचंय. लपड्या थपड्याचं बघत बसू नका. परंतु ह्याच्यामधून घेण्यासारखं खूप असतं. याच्यामध्ये काय होतं की साधारणतः जी शारीरिक शोषण करतात ही आपल्या जवळची माणसं असतात. लहान मुलांना चॉकलेटचे आमिष देणे, फिरायला नेणे, कुठे बागेत नेणे, गाडीत नेणे किंवा बऱ्याच अशा काही गोष्टी, ह्या जी खराब मनोवृत्ती, यांची विकृत मनोवृत्ती म्हणतात, त्याला विकृत प्रवृत्ती म्हणतात, अशी जी लोक येतात जन्माला, यांना कशाचं निर्भीड म्हणजे एकदम, आणि हे भिकारचोटच असतात. तुम्ही बघा, हे गुन्हे करणारे हे भिकारचोट असतात. एक चांगला माणूस, देवाला माणूस मानणारा, परमेश्वराची मनापासून इच्छा किंवा पूजा करणारा, या माणसाच्या अशा गोष्टीमध्ये कधीही तो माणूस लक्ष देणार नाही. उलट आपले जे राजांचं राज्य होतं, आता बरेच काल आंदोलकामध्ये तीव्र आंदोलन झालं, त्याच्यामध्ये कित्येक लोक म्हणत होते छत्रपती शिवाजी महाराजांचा कायदा आणा. म्हणजे लोकांना राजांवरती किती दृढ विश्वास आहे. आणखी खरोखर अफगाणिस्तानमध्ये तर अशा लोकांना भर चौकामध्ये पेटवलं जातं, पेटवलं, मरेपर्यंत मारलं जातं. सगळे लोक मारतात. एवढी भयानक शिक्षा या मुस्लिम राष्ट्रांमध्ये सुद्धा. आणि आज आपल्या महाराष्ट्रात काय घडत चाललंय तर फक्त बलात्कार, आणि ते काय चिमुरड्यानं वरती. अरे रेड लाईट एरिया काय तुम्हाला झक माराल, तिकडे झक मारा ना, तुमची काशी करा ना. सगळ्यात दुनियात रेड लाईट एरिया पडलेले, सरकारने त्यांना परमिशन दिलेली. या लहान लहान मुलींचं पूर्ण आयुष्य बर्बाद करणाऱ्या नराधमांना अक्षरशः सापडेल तिथं, मी तर म्हणतो जाग्यावर जर धरला ना, त्याला सोडूच नका, पोलिसांच्या हवाली करू नका. आणि पोलिसांच्या हवाली केल्यानंतर हेच लोक म्हणतात परत त्याला आमच्या हवाली करा. अरे पहिलेच करू नका ना. जमावाने मारल्यानंतर काही होत नाही. त्याच प्रकरणात जर नसरापूरच्या प्रकरणात तो आरोपी जर त्याच ठिकाणी त्याला प्रेक्षकांनी ठेचून मारला असताना, सर्व जे पब्लिक जमलं होतं त्यांनी ठेचून मारलं असताना, आज ही घटना जनता वसाहतमध्ये घडली नसती, भवानीनगरमध्ये घडली नसती, पुण्याच्या पर्वती पायथ्यामध्ये घडली नसती. पुणे ही साधू संतांची भूमिका असल्या भंगार संगारांनी तिला बदनाम करायचे ठरवले. विद्येचं माहेरघर आहे पुणे. पुण्यासारख्या ठिकाणी अशा घटना घडणे म्हणजे पुण्यासारखेच नाही, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुठेही अशा, आपला भारत देश, ही संस्कृती कुठे आहे आणि हे जे वागणारे लोक कुठे आहेत. म्हणजे इतका घाणेरडेपणा, नीचपणा यांच्या अंगात संचारतो कसा, मला हेच कळत नाही. हे म्हातार वयाकडे चाललेत का म्हातार चळाकडे चाललेत हेही कळत नाही. अरे खायला घरी अन्न नाही, दाना नाही, तुम्हाला ह्या गोष्टी सुचतात. म्हणजे आज तुम्ही बघा, नीतिमत्ता माणसाची काय असावी. आपल्या मुलीवरती बलात्कार. अरे घटना ऐकून सुद्धा कानाचे पडदे फाटल्यासारखं वाटतं. आणि हरामखोर असले त्याला पब्लिकनी चोपून तिथं जागेवरच त्याला जे फिनिश करून टाकलं असताना, तर उद्या येणाऱ्या महिन्या, 2 महिने, 6 महिन्यात महाराष्ट्रात कुठेही या घटना घडल्या नसत्या. एक गंगाजल म्हणून पिक्चर होता बघा, गंगाजल, जसे नाही का चोरांचे डोळे फोडले होते, परत कुठेही चोऱ्या माऱ्या झाल्या नव्हत्या. अशी शिक्षा द्या यांना. आंधळे करा, पांगळे करा, लुळे करा, जीव नका मारो. जमावाने मारलं, लागलं, त्याचे डोळे गेले, काय झालं कुणीही बघत नाही. पण ह्याला इथून पुढं मात्र पब्लिकनी फक्त हाणू नका, त्याला इजा पोचली पाहिजे आणि त्याला जन्मभराची अक्कल पोचली पाहिजे की आपण दुसऱ्याच्या मुलांना कशा पद्धतीने ट्रीट करतो किंवा कशा पद्धतीने अशा गोष्टी करायला नाही पाहिजे. नसरापूरचं सुद्धा प्रकरण बघा तुम्ही कसं आहे, खूप लाजिरवाणं प्रकरण आहे. मी तुम्हाला सांगितलं, जेलमध्ये ह्या लोकांवरती सुद्धा बलात्कार होतात आणि हे घाणेरडे इतके की यांच्यावरती बलात्कार सुद्धा कोण करणार नाही. यांना फक्त ठोकाठोकी, फक्त लाथाबुक्क्यांचा मार आहे, यांना झोपून पण देत नाही रात्रभर.
तर मित्रांनो, आजचा विषय कसा वाटला आणि हे जे महाराष्ट्रात चाललंय हे बरोबर आहे का, किंवा याच्यामध्ये काही सरकारची चूक आहे का? सरकार एकीकडे म्हणतं आमची लाडकी बहीण आणि दुसरीकडं आमच्या लाडक्या बहिणीची सुरक्षा कुठं आहे? आता लोक बाया ज्या जमलेल्या स्त्रिया आहेत, महिला आहेत, त्या म्हणतात आम्हाला लाडकी बहीण नको. मग तुम्हीच त्यावेळेस सगळ्यांनी सगळे फॉर्म भरत भरत लाईनी लावून हे केलं. अरे नको तसली ती भीक 1,500ची, ज्यांनी सगळे गॅसला पैसे वाढवले, सगळीकडे पैसे वाढवले, पेट्रोलला आपल्याकडूनच घेतात, आपल्यालाच देतात, परंतु सुरक्षा कुठलीही नाही. एकाच मंत्र्याकडे सगळी खाती पाहिजे असल्यामुळं गृह खातं हे सेपरेट पाहिजे, त्याच्यासाठी एक सेपरेट माणूस पाहिजे. पण फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडेच ठेवल्यामुळं त्यांना एकतर समारंभात जायचं असतं, उद्घाटनाला जायचं असतं, वरून त्यांच्या स्वतःची कडची खाती असतात, वरून त्यांना गृह खातं सांभाळायचं. म्हणजे हे काय आहे, सत्तेचं काय झालेलं आहे? सत्तेची लालसा म्हणावं लागेल की काय म्हणावं लागेल? जनता सुरक्षित आहे का महाराष्ट्रामध्ये? येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो खूप भयानक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे, कारण याच्यावर नियंत्रणच कुणाचं राहिलेलं नाहीये. मतदानासाठी कुठपर्यंत नेते खाली जातील, खाली पडतील, सांगता येणार नाही. त्याच्यामुळे मला अक्षरशः या नराधमांना आहे ना, मी तुम्हाला सांगितलं, फक्त यांचे ऑपरेशन करून यांना हिजडे बनवा, साड्या घाला आणि मार्केटमध्ये पाठवा, बघू कसे हे बलात्कार करतात. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. जय हिंद,